स्टेटमेंट दिलं तुम्हाला माहिती आहे आणलं ते व्हिडिओ हे मीडियावाल्यांनी मी कुणाच्या विरोधात नाही कुणाच्या बाजूला. तुम्हाला जसं मराठा समाजात जन्म घेतल्याचा अभिमान आहे, मला मागासवर्गीय जन्म घेतल्याचा अभिमान आहे आणि मला वाटते मराठा आणि मागासवर्गीयांची जरी वाढू नये आणि मी तुमच्यासाठी कधी भेदभाव केला नाही आणि कधीही करणार नाही. त्या खोट्या बातम्यांना तुम्ही गोळी फोडू नका. जरांगे पाटलांनी पण उत्तर दिले याच्यावर मीही दिलं. तुमची लढाईवर माझा सन्मान आहे. माझ्याकडे आज आम्ही मला अधिवेशनात पाठवा तर मी आहे का 5 वर्ष सभागृहात मांडता. ऐका मी तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बरोबर देते. तुम्ही मला आम्हाला बाकीचं माहित नाही. आजचा काय मुद्दा आजचं भविष्य काळात काय करणं ते सांगा आम्हाला. तुम्हाला आरक्षण देण्यासाठी मी नेहमी मुद्दा उचलिताना असं बॉन्डवर एखादं लिहून द्या आम्हाला. आम्ही तुमच्या 10% सामील आहे. मलाच प्रश्न पडलाय. मी तुमच्यापेक्षा कन्फ्युज आहे. ऐका निधी सुद्धा नाही आम्हाला 10 वर्ष नाही ना. पाणी बॉटल घे रे. नाही पण 10 वर्ष आम्हाला निधी सुद्धा नाही. खासदार फंडातून एक सुद्धा निधी नाही. नाही हे पहिलं पत्र बॉन्ड पहिला निधी तुम्हाला देणार आहे. आम्हाला 10 वर्षात नाही दिला ताई. सुद्धा असंच ठरवा जे ठरवायचं ठरवा. फक्त या विषयावर मी उमेदवारी नाही. आम्हाला तुमच्या रोष नाही जाईल. आम्हाला मला एक मिनिट तुम्हाला आम्हाला न्याय द्या. तुम्ही तुमचे लेकरं नाहीत का आम्ही? आहेत ना. आम्हाला न्याय द्या. तुम्ही देणार तुम्हाला न्याय मी देणार. द्या बॉन्डवर लिहून द्या आम्हाला. तुम्हाला काय व्हायचं? बॉन्डवर लिहून द्या. अख्खा गाव तुमच्या मागे फिरू तुम्ही. तुम्हाला काय व्हायचं? काय नाही व्हायचं. आम्हाला काय पद नाही पाहिजे. आम्हाला पद नाही पाहिजे. आमच्या लेकराचा न्याय पाहिजे. आमचे आई वडील तुम्ही आमच्या आई वडिलांना आमच्या लेकराचा हक्क द्या. आम्हाला बाकी काय पाहिजे नाही. आम्हाला शिक्षणाचं आरक्षण द्या. बाकी आम्हाला काय पाहिजे नाही. बोलू का? माझं ऐका ना. माझं एक मिनिट ऐका ना. तुम्हाला व्हायचं काय काय पाहिजे तुमच्या प्रमाणे काय पाहिजे? आम्हाला सगळे सोयरे. मला कुणबी पाहिजे म्हणजे ओबीसी द्यायचं. पण आता तुम्ही असं घोषणा देऊन माणसं दूर बघू नका. आम्ही दूर हक्कासाठी भांडायला आम्ही कुणाच्या विरोधात ओबीसीच्या विरोधात नाही. आता शाळा तुम्हाला छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला शब्द द्या. आम्ही तुमच्यासाठी काही तुमच्यासाठी केलं ना. 10 वर्ष केलं काहीच नाही आम्हाला आजपर्यंत. आम्ही राष्ट्रवादी असलं तरी भाजपला मतदान केलं. कारण आम्हाला नरेंद्र मोदी देशात पाहिजे होते. त्यामुळे तुम्हाला केले. आता पाहिजे पण आमचा हक्क द्या ना आम्हाला. आमचा उपयोग नाही. आमचा हक्क द्या आम्हाला. नाही पण तुम्ही शब्द द्या ना आम्हाला. होणार आहे. तुम्ही आवाज उठवला का होणार नाही. आवाज उठवला का होणार नाही. आम्ही म्हणलं तुमच्या रोष नाही अजिबात काय. आम्हाला तुम्हाला बोलायचं होतं म्हणून आम्ही आलो. मी उतरली तुम्ही कुठं आला? मी हात केला काय हात केला मी तुम्हाला. मी हात केलाय तुम्हाला थांबा म्हणून. उतरले नाही मी हात केलाय थांबा म्हणून. मी मनाने उतरले नाही. तुम्ही गाडी उभा केली मी हात केलाय. गोपीनाथ मुंडेची लेख तुम्हाला पण आमचा न्याय द्या. न्याय द्या आम्हाला. काय देणार?